आपण पाहत आहात मुवमेंट टीव्ही मराठी। पांगार येथील ग्रामस्थांना मिळेना पिण्यासाठी पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष तर ग्रामस्थ करणार पाण्यासाठी आंदोलन। उषा पायथ्याला धरण पण नियोजनाच्या अभावामुळे लोकांचे पाण्या वाचून होत आहेत हाल। पुरंदर तालुक्यातील अत्यंत निसर्ग समृद्ध गाव म्हणून ओळख असलेल्या पांगारे गावातील लोकांना आता पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे या गावच्या दोन्ही बाजूला पाझर तलाव आहेत। मागील वर्षी हे दोन्ही तलाव पूर्ण भरले होते, मात्र येणाऱ्या दुष्काळाचा गांभीर्य लक्षात घेऊन पाणी नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असताना देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता या गावातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शासनाने या गावासाठी रोज 6 टँकरचा कोटा ठरवून दिला असताना देखील केवळ 2च टँकर दररोज येत असल्याने लोकांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागतोय। उन्हाळ्यापूर्वीच पाझर तलावातील पाण्याचे नियोजन करण्याची मागणी ग्रामसभेत केली असताना देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, असा आरोप पांगारे ग्रामस्थांनी केलाय। तर तातडीने पाणी न मिळाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मुवमेंट टीव्ही मराठीसाठी अशोक कुंभार, पुरंदर। पांगारे गावामध्ये पाणी टंचाई एकदम असं तीव्र ह्याच्यात पाणी टंचाई जाणवते। शासनाच्या माध्यमातून पहिले 3 टँकर मंजूर झाले, 3 टँकर मंजूर झाले तरी काय 3 टँकर येत नाही तिथं टँकर येतात 2, 1। आता परत ते नंतर सगळे जनावरांचे ह्याचे दुरुस्ती अर्ज केल्याच्या नंतर गावाची लोकसंख्या, जनावरांची लोकसंख्या बघून 5 टँकर मंजूर झाले। 5 टँकर मंजूर झाल्यानंतर 5 टँकर ही गावात येतच नाही। आता मध्ये संदीप भाऊंनी बी काही थोडंफार पाणी गावात वाटलं, ते अमितनी कधी एखादा टँकर वाटतोय। आता हरिभाऊंचा बी काल टँकर दिलता, पण ते भरायला इथं जवळ सोर्स नसल्यामुळे ते बी काय झालं नाही। निदान कमीत कमी कोणाचं पाणी नाही मिळलं, निदान सरकारची जे लोकसंख्येच्या मानाने जे गावाला पाणी पाहिजे ते पाणी जर व्यवस्थित आलं तरी गावात पाण्याची समस्या भागवल, म्हणजे थोडी गाव आहे ना थोड्याफार प्रमाणात भागवल। पण 5 टँकरमधले टँकर येते 2 टँकरमधला अर्धा टँकर फिल्टरला पाण्याला जातो प्यायसाठी करायला, म्हणजे टँकर गावाच्या लोकसंख्येच्या मानाने टँकरचं पाणी पडतं, 1.5 टँकरचंच पाणी पडते। आणि गावामध्ये सगळे म्हातारीच लोकसंख्या असल्यामुळं म्हाताऱ्या माणसांना पाण्याचं म्हणजे आणायला जाता कुठं बाहेर जाताच येत नाही। समजा आमच्यासारखी आहे तर आम्ही काय गाडीवर केंद्र टाकून पाणी आणतोय, पण हे गावात पांगारे गावामध्ये आता चौबाजून डोंगर आणि इथं दुसरा काय कमवण्याचा उद्योग नसल्यामुळं सगळे नोकरीनिमित्त बाहेरच लोक आहेत बरीचशी, तर त्याच्यामुळे इथं म्हाताऱ्या माणसांचा लय मोठा प्रॉब्लेम होतो। इथं आता शासन म्हणते संडास बांधा, हे करा, स्वच्छता राखा। आता संडासात जायचं म्हणलं तरी पाणी नाही लोकांना, तर शासनातून जे गावाला 5 टँकर ते 5 टँकर मिळलं पाहिजे म्हणजे आता आपण म्हणतो मिळलं पाहिजे, पण आपण पांगारे गावात बसून मिळणार नाही आपल्याला नुसतं। त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल की बाबा पांगारेच काय येत नाहीत, बाकीच्या गावांना टँकर व्यवस्थित जातात का नाही, बाबा आमचे 5 आहेत तर आम्हाला 5 टँकर मिळलं पाहिजेत। गावातल्या सगळ्यांनी मिळून पंचायत समितीत जो अधिकारी असेल किंवा BDO असेल त्यांच्यापाशी जाऊन बसलं पाहिजे। आम्हाला टँकर नाही आले तर आम्ही तिथं पंचायत समितीत बसू, आम्ही ठे आंदोलन करू। हे आंदोलन केल्याशिवाय अधिकाऱ्यांचं काही झालं ना। आता काय झालं, इलेक्शन नाही काय नाही, अधिकारी मोकाट झाले सगळे, त्यांना काय कुणी बोललं, लोक काय आपल्या गावात बोलतात दिसतं, झालं पाणी येत नाही झालं। अधिकाऱ्यांचा काय पगार त्यांना महिन्याला मिळतोय, कुणी काही रिस्क घ्याय ना। आता 5 टँकर किती 5 टँकर आपल्याला मंजूर आहेत, 2 दिवस आता किती मला वाटतं महिना झालं 2 टँकर येते किंवा 3 टँकर येते। कोण अधिकारी दररोजचा रिपोर्टिंग घेते का की बाबा 5 टँकर ह्यांना 3च टँकर जातात? काहीच नाही, त्यांना काय नाही, त्यांना पगार मिळतात नुसतं आपलं झालं उडोउडीची उत्तर। आता तुम्ही त्याशी मुवमेंटची ह्याच्यात तुम्ही तिथं अधिकाऱ्यांना विचारलंच होते की बाबा किती टँकर जातात, तुम्हाला बी सांगितलं की तुम्ही प्रतिनिधी म्हणून तिथे विचारला, आम्ही तुमच्याकडे तक्रार केली की बाबा हे सर तुम्ही ते विचारलं, तुम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही आजच्या 4 टँकर देतो। त्या दिवशी बी काल 2च टँकर आलं, आज मंगळवारी सोमवारी तुम्ही गेलता तरी 2च आले, आज मंगळवारी बी 2च आले। म्हणजे अधिकारी सुद्धा ते डवळे साहेब सुद्धा उडूची उत्तर देते तिथे, काहीच त्याचा उपयोग नाही ना तिथे। मला वाटतं आता डायरेक्ट BDOला घ्या, गावातल्यानी सगळ्यांनी जाऊन एखादी गाडी करून डायरेक्ट त्या BDOलाच घेरावा घातला पाहिजे तिथे, त्याशिवाय काय हे रेग्युलर पाणी चालणार नाही। मी पांगारे ग्रामपंचायतीचा माजी ग्रामपंचायत सदस्य, म्हणजे 2 टर्मला आम्ही ग्रामपंचायत सदस्याचं काम पाहिलेलं आहे। आत्ताच त्र्यंबक शेटने सांगितले की 2 धरणं आपल्या उशाला, आत्ता आपलं वडाच्या माळ्याचं धरणाचं काम पूर्ण होते आणि खाली पिलानवाडी धरणातलं काम चालू आहे। आणि आत्ता पिलानवाडी धरणाला खाली परिंचवणी पाणी हे असल्यामुळं स्कीम परिंचची असल्यामुळे ते पाणी परिंच्याला सोडलं जातं, त्याच्यावर शिवरीची बेलसर वाळून निळून त्या 10 गावांना सुद्धा पाणी एकूणच जाते। मुळातच पाणी यंदा धरणं अर्ध भरलं आणि
ग्रामस्थांचं सुद्धा पहिलं काही लक्ष धरणार नसल्यामुळं ग्रामस्थांनी अजिबात पहिलं पाणी न उचलल्यामुळं आपल्या गावाला एवढा बाष्पी पाणी टंचाईचं प्रश्न जाणवतोय. आता मध्ये धरणं सील केली तर त्यातनी पाणी चालते, पाणी चोरीला गेलं. हेच जर पाणी आता गावात राहिलं असतं तर त्या गावातल्यांना बराचसा त्याचा उपयोग झाला असता. ह्याच्यात काय झालं, आता इथं आपण ग्रामसभेतून सांगितलं, आपण सूचना केल्या तरी त्या सूचना आता राबवल्या जात नाहीत. आपण सांगितलं होतं त्यांना की गोटा पाईप टाकून धरणात खेंगरेवाडीला जसं पाणी नेले खर्चायला तसं गोटा पाईप टाकून एखादी मोटर लावून एरीच्याकडलंच पाणी सोडून ते पाणी एरीत मुरून गावाला पाणी देण्यात यावं, की जेणेकरून ते खर्चाचं पाणी भागेल. आणि प्यायच्या पाण्यासाठी आपण फिल्टरचं टँक ह्याच्यात फिल्टर प्लॅन्ट गावामध्ये चालू केलेला आहे. त्या प्लॅन्टमध्ये जर एक टँकर खाली केला, पंचायत समितीने 5 टँकर आहेत, त्यातनी जर एक टँकर खाली केला तरी ते पाणी व्यवस्थितरित्या गावाला प्यायचं मिळलं असतं. पंचायत समितीचे 5चे टँकर आले पाहिजे. टँकर येतात 2 टँकर 10,000 लिटरचे टँकर येतात. त्यात बी शेलार वस्ती, कोलाड वस्ती, गाव एवढे ह्याच्यात 2 टँकरने काहीच होत नाही. समजा शेलार वस्ती कोलाडाला अर्धा टँकर गेला, 1 टँकर गेला तर या टँकर राहतो एकच. 1 टँकरमध्ये पाणी द्यायचं कुठं, फिल्टर पाणी करायचं किती, गावाला पाणी द्यायचं किती, हा एकदम दिसार कारभार चालला आहे. आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक मॅडम पददार असतील, ढवळे साहेब असतील, काय यांचं प्रामाणिकपणे लक्ष देऊन की बाबा 5च्या ट्रिपा झाल्या पाहिजेत, असं कोण हे कळतच नाही. आज मेमो तर चेक होत असेल का नसेल दररोजच्या, किती ट्रिपा झाल्यात किती नाही. आज इथून मला वाटतं आपल्या पांगारे गावापासून खाली जवळजवळ एक 10-20 गावं असतील की तिथं टँकर भरले जातात. आता गुरुवारपासून गावाला गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस एक बी टँकर आला नाही. गावातल्यांनी काय करायचं, गावची लोकसंख्या एक तर सगळी म्हातारी माणसं, कुणी प्रशासक असल्यामुळं काही सूत्र हलत नाहीत. ग्रामपंचायतीला प्रशासक, जिल्हा परिषदला पंचायत समितीत प्रशासक, जिल्हा परिषदला प्रशासक, सगळं अंधाधुंदी कारभार असल्यामुळं काय प्रशासक लोकांना काय पगार मिळतोय, बाकी इकडं काय कोण लक्ष द्यायना, वेळ द्यायना. कारण काय सांगितलं, गुरुवारी टँकरने आले, लोकांनी फोन केलं तर म्हणले की बाबा काय डीपी जळली, पोल पडले, अशी वडवडीची उत्तर. अहो डीपी जळली हे जळली उत्तर नाही. तुमची पर्यायी व्यवस्था काय करायला पाहिजे ना त्यांनी. दुसरे आज खाली 22 गावं आहेत. दुसरे आम्ही येतो, समजा जेवर माटीचा पॉईंट बिघडला असेल, खाली माहूरला पाणी असेल, वीर धरणावर पाणी असेल, तिथं पर्यायी पॉईंट काय तुम्ही शोधा ना. पर्यायी पॉईंट शोधून टँकर गावात 5च्या 5 आलेच पाहिजे. ह्याच्यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा निसतं असं बोलून उपयोग नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की बाबा हे प्रशासक आता काय प्रशासक व्यवस्था सगळी हलवली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला ग्रामसेवक मॅडमपासून जे ढवळे साहेब असतील लास्ट पर्याय व्हिडिओला डायरेक्ट पंचायत समितीत जाऊन सगळ्यांनी बसणे, आमच्या गावाची सोय लावा, नाही तर आम्हाला आंघोळ्या जेवणासाठी तिथं सोय करा पंचायत समिती. म्हाताऱ्या माणसांनी कुठं जायचं नाही. आता हाच पर्याय. नमस्कार, मी त्रिंबक काकडे, पांगारचे रहिवासी. पांगारला अत्यंत समृद्ध असं नैसर्गिक सान्निध्य लाभलेलं असतानाही आणि इथं भरपूर जीवन समृद्धी असताना आम्हाला पाण्याची नेहमीच टंचाई भासते. याचं कारण म्हणजे इथं प्रशासनामधील ज्या काही दुरावस्था आहेत ते प्रामुख्याने तिथं लक्षात येतं आहे. कारण 6 महिन्यापूर्वी मी स्वतः ग्रामसभेमध्ये हा मुद्दा मांडला होता आणि पाण्याचं एप्रिल, मे, जूनमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष इथं जाणवणार आहेच हे मी तिथं त्यांना ग्रामसभेत सांगितलं होतं, लेखी तसं दिलं होतं. परंतु ग्रामसभेमध्ये प्रमुख जे आहेत त्यामध्ये त्या लोकांनी, प्रशासकांनी त्याच्याकडं आजपर्यंत दुर्लक्ष केलं आणि त्या काळी पाणी पाठी खालच्या गावांना सोडण्यात आलं आणि इतरही गावात सोडण्यात आलं. पण पाण्याचा हक्क असलेल्या पांगारे गावाला मात्र त्याचं दुर्भिक्ष जाणवलेलं आहे. आणि यासाठी प्रशासनाने अजूनही थोडं लक्ष दिलं तर जे काही पाणी आहे किंवा पाण्याच्या योजना खालच्या धरणातल्या आहे, पिलानवाडी धरणातल्या ज्या आहेत त्या माध्यमातून पाण्याची पूर्तता इथं केली जावी. दुसरं माझी अशी मागणी आहे की वडाच्या मळईचं जे धरण आहे तिथून काही प्रमाणामध्ये पाणी उचललं जातं आणि त्याचा लाभ काही लोकांनी तिथं घेतलेला आहे. अर्थात त्या स्कीमच्याबद्दल वेगळं मत असू शकतं, परंतु या स्कीममधून नसेल तर परंतु एक अशी शाश्वत योजना पिण्याच्या पाण्यासाठी इथं पांगारकरांना हवी आहे. आणि यासाठी पांगारकर नेहमी वंचित राहिलेले आहेत. गेले 30-35 वर्षांचा इतिहास आहे. कोणतीही शासकीय योजना पांगारकरांच्यापर्यंत व्यवस्थित राबवली जात नाही आहे. या दृष्टीने पांगारकरांच्या भावना मी इथं बोलून दाखवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय उपयोगच नाही. जाऊन सरळ पंचायत समितीच्या समोर हे आंदोलन मांडून इथंच बसा, आम्हाला इथंच पाणी द्या, इथंच जेवण तुम्हीच घाला.
आमचं तरी भागल सगळ्याचं ना. कशाला मग तिथंच बस जेवण. आता एवढाच पर्याय बीडीओ साहेबांना सांगायचा राहिलेला आहे. आता ढवळे साहेबांना तुमच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सुद्धा मुवमेंट टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ढवळे साहेबांना तिथं आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्याच्या नंतर तुम्ही तिथे केलेले आहेत. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला उत्तर आले की टँकर आज 4 टँकर येतील. सोमवारी सुद्धा 2च टँकर आले. आज मंगळवारी सुद्धा 2च टँकर आले. 2 टँकरमध्ये गावाची टाकी सोडलं तर पाणी सुद्धा जाऊ शकत नाही ना. पाणी पोचणार तर त्याच्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे, गावचे एक शाश्वत पाणी पर्याय घेणे. शाश्वत पाणी पर्याय तर आता काय इथे धरणात तर आपल्याला काय फिल्टरेशन पॉईंट काय बसवता येत नाही. गावची लोकसंख्या कमी असल्यामुळे धरणातनी पाणी उचलता येत नाही. ते आपल्याला पर्याय धरण्याच्या पशी गावाचं कोण दानशूर असेल तर त्यांनी गावाला साठी एखादा गुंठ जागा पाण्याचा स्रोत